अवधूत चिंतन श्री गुरुदेवी वदत्त. माझ्या एक पंखा पण कर ग. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनची सर्व पुस्तकं वाचनात घेतली आहेत. ही जवळजवळ 250-300 पुस्तकं ही परमपूज्य दादासाहेब कवडे महाराज, परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज व परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज यांनी लिहिलेली ही सर्व पुस्तके आहेत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज लिखित जो संती वसविला ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. काल आपण 2 एकांत वेगळे हे पाहिलं. आज प्रापंचिक एकांत भोगसुखासाठी कसा वापरायचा हे प्रकरण पाहूया. म्हणूनच परमार्थातला एकांत आणि व्यवहारातला एकांत हे 2 मित्र टोके आहेत. समजा भिन्न टोके आहेत. समजा एखाद्याला बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायची आहे, त्यासाठी त्याला एकांत पाहिजे आहे. अशा वेळी तो काय करतो तर बाथरूममध्ये जाऊन आतून दार लावून घेतो. असे केले म्हणजे त्याच्या दृष्टीने त्याला एकांत मिळाला. याचा अर्थ प्रपंचात एखादी गोष्ट मध्ये आड घालावी लागते तेव्हा एकांत होतो आणि परमार्थात मधली आड आलेली गोष्ट काढावी लागते तेव्हा एकांत साधतो. परमार्थात मधला वासनांचा पट काढून टाकावा लागतो. असे प्रपंच आणि परमार्थ यातले एकांत हे वेगवेगळे आहेत आणि ते तसे वेगळे असणारच. कारण प्रपंचातील कुठलाही एकांत हा भोगसुखासाठीच असतो, तर परमार्थातला एकांत हा योगसुखासाठी असतो. हा त्या एकांतात मूलभूत फरक आहेच. म्हणून ती त्या दृष्टीने 2 टोके असणारच. तुम्ही प्रपंचातल्या कुठल्याही एकांताचा याप्रमाणे विचार करून पहा. मला एकटे जेवायचे आहे का, तर मला जे खायचे आहे ते इतरांना मिळू नये, दिसू नये, मलाच गुपचूप यथेच्छ खाता यावे म्हणून. भोगाचे सुख हेच माझ्या एकांताचे मर्म असते. मी दार लावून आंघोळ करतो कारण मोकळ्या सर्वांग स्नानाचे सुख मला मिळालं पाहिजे म्हणून. याप्रमाणे प्रपंचातला प्रत्येक एकांत हा कोणत्या ना कोणत्या तरी भोगसुखासाठीच असतो. क्रोधामागाची प्रथा, क्रोधागाराची प्रथा अगदी पुराणे इतिहासात त्यासाठी उदाहरणादाखल सांगाव्यात अशा कैक गोष्टी आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळात राजवाड्यांमध्ये वेगळी क्रोधागारे असायची. त्या काळी राण्या महाराण्या जरी काही कारणाने राजाच्या व कुटुंबातील इतर कुणा ज्येष्ठ व्यक्तीच्या रागावल्या तर त्यांनी सगळ्यांसमोर तो राग दाखवायचा नाही असा संकेत होता. त्यांना राजावरचा क्रोध व्यक्त करायचा असेल तर त्याला त्यांनी राजवाड्यातील क्रोधागारात पाचारण करायचे व तेथे आपला क्रोध व्यक्त करायचा अशी पद्धत होती. क्रोधागारातही अशा वेळी ती राणी एकटी असे म्हणजे तेथेही एकांत असायचा. ही प्रथा देखील भोगाच्या सुखासाठीच होती हे लक्षात घ्या. कारण क्रोधी राणी एकांतात राहिल्यामुळे विचार करून काही काळाने तिचा क्रोध कमी होईल आणि ती तशी शांत झाल्यावर प्रपंचही शांती सुखाचा होईल असा विचार करूनच ते क्रोधागार स्वतंत्रपणे बांधलेले असायचे. राजालाही एकांतात नाना खोटीनाटी वचने देऊन राणीचा क्रोध शांत करणे व त्या योगे स्वतः सुखी होणे सोपे जात असे. दुसरेही एक कारण त्यामागे असे की क्रोध व्यक्त करून राजाकडून राणीला काहीतरी मिळवायचे असे. त्या स्वार्थपूर्तीच्या इच्छापूर्तीच्या सुखासाठी तो लटका क्रोध तिने आणलेला असे. म्हणजेच व्यवहारातला प्रपंचातला कोणताही एकांत हा शेवटी कुठूनही भोगसुखासाठीच असतो. परमार्थात मात्र तसे नसते. परमार्थातला एकांत हा योगसुखासाठी असतो. योग शब्दाची व्याख्याच अशी आहे की सगळे अस्तित्व जेव्हा परमात्म्याशी जोडले जाते तेव्हा त्याला योग असे म्हणतात. एवं तू द्वंद्वजालस्य संयोगो योग उच्यते. अशा रीतीने जगात जेवढी द्वंद्वे आहेत त्यांचा परब्रह्माशी संयोग होणे म्हणजेच योग होय. हे परमात्म्याशी जोडणे जाणे सुद्धा असे असते की त्यामध्ये इतर सर्वच गोष्टीचा विसर असतो. त्यामुळेच श्री माऊली सांगतात की तरी सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊनी आपल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी.
सर्व इंद्रियांद्वारे कार्य करणाऱ्या वृत्तीचा बाहेर धावण्याचा स्वभाव असतो. त्या वृत्ती इंद्रियापासून काढल्या, त्यांना मनामध्ये व मन आणि प्राण शक्तीमध्ये मिळवले की हे काय होते तर चित्ताचे चैतन्य होते. एकांत साधण्याची प्रक्रिया. शास्त्रांमध्ये असे स्पष्ट केलेले आहे की जेव्हा अंतःकरणाच्या वृत्ती बहिर्मुख असतात, बाहेर धावत असतात, तेव्हा त्याला वृत्ती असे म्हणतात. पण त्याच अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होऊन परमात्म्याला मिळण्याकरता जाऊ लागल्या की त्यांना शक्ती असे म्हटले जाते. वृंदावन गोपी म्हणून ज्या सांगितल्या आहेत त्या या सर्व अंतर्मुख झालेल्या वृत्तीच आहेत. जेव्हा या गोपी बोलविले वेणुनादे अशा बुलबुलत्या जातात, तेव्हा त्या आत वळतात, तेव्हा त्या गोपाळाला म्हणजे श्री भगवंतांना मिळतात. या सगळ्या वृत्तीचे पालन करणारा जो परमात्मा तोच गोपाळ आहे, त्यालाच त्या जाऊन मिळतात. हाच परमार्थातला एकांत आहे. हा परमार्थातला एकांत साधण्याकरता श्री सद्गुरूंची अनन्य भावाने शरण जाऊन अशी दृढ भावना ठेवली पाहिजे की मन्नाथ श्री जगन्नाथो मद्गुरु की जगद्गुरु ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. माझे नाथ श्री गुरुदेव सर्व जगाचे नाव आहेत. माझे सद्गुरू तिन्ही लोकांचे गुरु आहेत. माझा आत्मा सर्व भूतांचा आत्मा आहे. त्या श्री गुरुदेवांना नमस्कार असोत. श्री सद्गुरुचरणी सर्वस्व म्हणजे मी माझे इत्यादी समर्पून त्यांच्याशी तदाकार होणे, एकत्र येणे, त्या एका तत्वातच सर्व गोष्टींचा लय करणे, एकातच अनेकत्वाचा लय करणे हाच एकांत होय. अशा रीतीने सद्गुरु ध्यान करणारा साधक स्वतःच सद्गुरुमय ब्रह्ममय होतो. गुरु ध्यानम तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत. या प्रकारच्या ध्यान भावनेने परब्रह्मस्वरूप श्री सद्गुरूंच्या ध्यानाने साधक स्वतःची परब्रह्म स्वरूपच होतो. बहुत करुणी एकांते यातला एकांत याच पद्धतीने साधायचा असतो. म्हणूनच एकांत साधण्याकरता श्री सद्गुरुचरणी शरणागती व सर्वस्व समर्पण हे शास्त्रांनी महत्वाचे अगत्याचे सांगितले आहे. एवढेच काय, पण श्री गुरु आराधनेकरता आपले जीवनही समर्पित करण्यास शिष्याने मागे पुढे पाहू नये असे श्री गुरुगीतेत सांगितले आहे. गुरुराराधनम कार्य स्वजीवित्वम निवेदयेत. श्री गुरु करता आपले सर्वस्वच काय, पण जीवनही समर्पित करण्याची निष्ठा बौद्ध तंत्रग्रंथांनी प्रमाणभूत मानलेली आहे. श्री गुरूंना आपले जीवन विना अट निरपेक्षतेने समर्पित करण्यास बौद्ध तंत्रांनी निरुत्तरा दक्षिणा असे म्हटले आहे. शिष्याकरता ती धन्यत्वाची परिसीमा म्हटली गेली आहे. वज्रयान मार्गाच्या ज्ञानसिद्धी नामक श्री इंदुभूती विरचित ग्रंथात गुरुदक्षिणेविषयी सांगताना संवर तंत्रातील एक वचन उद्धृत केलेले आढळते. आत्मानमपि निर्यात्य पुनर्मूल्यस्तु मोक्षयेत नानातंत्रेषु निर्विष्टा दक्षिणे निरुत्तरा. श्री गुरूंच्या जीवनरूपी निरुत्तरा दक्षिणा समर्पित करणे हे